आधी लग्न कोंडबाचं आणि मग रायबाचं. काय आकडेवारी असेल जिल्ह्यातले नगराध्यक्ष आता बघा, आता आकडेवारी आज का माझ्याकडे नाही, पण आम्ही जिथे आता उभी केलेले आहेत ते सगळे नगराध्यक्ष राष्ट्रवादी निवडून येतील. चंदगडमध्ये देखील मुख्यमंत्री येऊन प्रचार केलेला आहे. त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आता काय झालेलं आहे, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेला आहे. हे देशातलं पहिलं उदाहरण घडलेलं आहे आणि स्थानिक पातळीवर कुठे कुठे असे एकत्र येत आहेत लोक. पण या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधल्याच पक्षांमध्ये चुरस वाढल्याचं बघायला मिळालं. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधले संबंध कुठेतरी या निमित्तानं ताणले गेले. तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपचे संबंध चालले गेलेले नाहीत. या निवडणुकीमध्ये ज्यावेळा व्हायचं ती भाषणं होत असतात, परंतु शेवटी सर्व ही निवडणूक झाली की समन्वय साधून एकत्र निश्चितपणे येणार. जी पूर्वीची जी शक्तिपीठाची रेषा होती, लाईन होती, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातून जात होती, त्यानंतर तशी ती राधानगरी भद्रगड यामधून जात होती, करवीरमधून जात होती, ती आता लाईन बदललेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आणि जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधीला आम्ही काय लादणार नाही.